नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान मिळणार आहे. केंद्र शासनाची एक नवीन योजना आहे. शेतकऱ्यांना मिळणार 50% अनुदान ट्रॅक्टर खरेदी. शेतकऱ्यांसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे. तर आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, चला तर पाहूया. अर्ज कसा करायचा व 50% सबसिडी कोणाला मिळणार आहे व 10% कोणाला मिळणार आहे, 25% कोणाला मिळणार आहे, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतीमध्ये ट्रॅक्टर हा खूप उपयोगी आहे. तो शेतकऱ्यांचे काम सोपे आणि जलद करतो, परंतु ट्रॅक्टरची किंमत जास्त असल्यामुळे सर्व शेतकरी तो खरेदी करू शकत नाहीत. यासाठीच सरकारने PM किसान ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 10% ते 50% अनुदान मिळते. म्हणजे सरकार काही पैसे देते, त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर स्वस्तात मिळतो. या योजनेचे फायदे शेतीतील कामे सोपी होतात. ट्रॅक्टरमुळे नांगरणी, पेरणी आणि फवारणीसारखी कामे पटकन होतात. वेळ आणि मेहनत वाचते. पारंपरिक पद्धतीपेक्षा ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम कमी लागतो. उत्पन्न वाढते. आधुनिक नियंत्रणामुळे पीक चांगले येते आणि शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतो. आर्थिक मदत मिळते. सरकारच्या अनुदानामुळे ट्रॅक्टर घेणे सोपे होते, विशेषतः लहान शेतकऱ्यांसाठी. अनुदान किती मिळते? सरकार वेगवेगळ्या गटानुसार अनुदान देते. सामान्य शेतकरी 10 ते 25% अनुदान, अनुसूचित जाती जमाती आणि महिला शेतकरी 20% ते 35% अनुदान, आदिवासी आणि डोंगरी भागातील शेतकरी 35% ते 50% अनुदान. अशा प्रकारे अनुदान आहे. व्हिडिओची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. योजनेसाठी पात्रता. ही मदत मिळवण्यासाठी काही अटी आहेत. अर्जदार हा भारतीय नागरिक असावा. त्याच्याकडे स्वतःच्या नावावर शेतीयोग्य जमीन असावी. ज्यांनी आधीच ट्रॅक्टर खरेदी केला आहे त्यांना ही मदत मिळणार नाही. PM किसान योजनेत नाव असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते. ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे त्यांना जास्त लाभ मिळतो. पहा तर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार नाहीत. योजनेसाठी अर्ज करताना काही कागदपत्रे द्यावी लागतात. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक जमा करण्यासाठी सातबारा उतारा, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचं प्रमाणपत्र, अशा प्रकारे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत. या योजनेसाठी फक्त तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. तर अर्ज प्रक्रिया कशी आहे? राज्याच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या. PM किसान ट्रॅक्टर योजना या योजनेच्या पर्यायावर क्लिक करा. फॉर्ममध्ये सर्व माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सबमिट केल्यानंतर त्यांची प्रिंट काढून ठेवा. अर्जाची स्थिती वेळोवेळी वेबसाईटवर तपासत राहा, म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट मिळत राहील. अनुदान मंजुरी प्रक्रिया. अर्ज केल्यानंतर सरकार प्रथम पात्रता तपासते. अर्ज योग्य असल्यास मंजुरी पत्र दिले जाते. मंजुरी मिळाल्यानंतर अधिकृत डीलरकडून ट्रॅक्टर खरेदी करता येतो. ट्रॅक्टर नोंदणी केल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते. फसवणुकीपासून सावध राहा. फक्त अधिकृत वेबसाईट अर्ज करा. कोणालाही अर्जासाठी पैसे देऊ नका. सरकारकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. तुमचे बँक खाते आधारशी लिंक असले पाहिजे, जेणेकरून अनुदान थेट खात्यात जमा होईल. कोणतीही शंका असल्यास कृषी विभागाच्या अधिकृत कार्यालयाशी संपर्क साधा. PM किसान ट्रॅक्टर योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. अनुदानामुळे ट्रॅक्टर घेणे शक्य होते, शेतीची कामे सोपी होतात आणि उत्पादन वाढते. सरकारच्या मदतीमुळे शेतकऱ्यांचे जीवन अधिक सुखकर बनते. जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर लवकरच या योजनेचा लाभ घ्या. आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.